रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला ताकाची कढी कशी बनवायची ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। कढी बनवण्यासाठी इथे मी 300 ml ताक घेतलेला आहे। त्यासोबतच मी ते 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, सोलून अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, पाव वाटी मी इथे ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा बेसन घेतलेला आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आता आपण पहिल्यांदा याचं कढीचं वाटण बनवून घेऊयात। हे पहा, इथे आपलं वाटण झालेलं आहे। आता या ताकामध्ये आपण 1 चमचा बेसन मिक्स करून घेऊयात। यामध्येच मी अर्धा टीस्पून हळद घालते। आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। कढी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला। त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते। तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता। इथे आपलं तूप गरम झालं की मग आपण यामध्ये राई जिरं घालणार आहोत। तूप इथे गरम झालं आहे। आता यामध्ये पहिल्यांदा आपण जिरं घालून घेऊया। जिरं फुललं की आपण राई घालून घेऊया। अर्धा टीस्पून राई आणि अर्धा टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे। यामध्येच मी आता कढीपत्त्याची पानं घालते। गॅसची फ्लेम लो केलेला आहे। यामध्ये थोडंसं हिंग घालूया आणि आपण हे जे वाटण केलं होतं ते आपण यामध्ये आपण घालून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर आपला मसाला जळेल। आपली फोडणी खमंग बसली की आपली कढी सुद्धा अगदी टेस्टी एकदम मस्त लागते। आता आपण यामध्ये ताकामध्ये जे बेसन आपण मिक्स करून घेतलेलं ते ताक घालूया। आता पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया व्यवस्थित। आता यामध्येच मी थोडंसं आणखी पाणी घालते। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, ते आपण यामध्ये घालूयात।
मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालते. आपण 300 ml ताक घेतलं होतं. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊया आणि कढी आपली मस्त उकळून देऊयात. कढी करताना आपण जेवढी कढी करणार आहोत त्यापेक्षा जास्त मोठंच पातेलं घ्यायचं. पातेलं किंवा कढई जे पण तुम्ही काय घ्याल, कारण त्यामुळे छोटं जर आपलं भांडं असलं तर ती कढी ओतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण भांडं नेहमी मोठंच घ्यावं, जेवढी आपल्याला कढी बनवायची आहे त्याच्यापेक्षा मोठं. आपली कढी उकळली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ कधीही कढीमध्ये शेवटी घालायचं, कारण त्यामुळे आपलं कढी फाटू शकते. त्यामुळे कढीला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. व्यवस्थित असं पुन्हा एकदा ढवळून घ्यायची कढी. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. कढी अशी पातळ छान लागते. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर तुम्ही बेसन यामध्ये आणखी घालू शकता, पण 1 चमचा बेसन बरोबर होतं अगदी. हे पहा, अशी पातळ कढी पाहिजे. चला तर मग आपली इथे कढी झालेली आहे. मी गॅस बंद करते. इथे आपली कढी बनवून झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत चविष्ट रुचकर अशा रेसिपींसोबत. धन्यवाद.